काय नेक्स्ट कॉम्पिटिशन इंटरेस्ट रेट्सवरती येणार आहे? हो, येऊ शकते. चायनानी सध्या आपली प्लिनरी लास्ट वीकमध्ये संपवली. त्यांचा 5 इयर प्लॅन अप्रूव्ह झाला. त्याच्यात एक डिसाईड झालं आहे की चायना स्वस्त कर्ज जगाला देईल. म्हणजे ज्यांनाही कर्ज पाहिजे, चायना अगदी कमी दरात म्हणजे 3% असं बोलणं चाललं आहे की 3%वरती पण देऊ शकतो. 2 ते 3, 4% म्हणजे 5च्या खालीच खाली. म्हणजे जगात इन्फ्लेशन जे आहे, महागाई जी आहे ती 4% आणि 4%च्या वर चालली आहे आणि बहुतेक हा प्रेशर राहणार जर ही वॉर कंटिन्यू होते. पण चायना अक्षरशः 3 ते 4%वरती पैसे द्यायला तयार आहे. असं का? चायनाचा प्रॉब्लेम हा आहे की त्याच्याकडे पैसा खूप आहे, पण त्याच्या इंडस्ट्रीज टेक ऑफ होत नाही आहे. कर्ज कोणी काढायला मागत नाही आहे. म्हणून आता तो निघाला आहे दुनियाभरात कर्ज द्यायला. काय कर्जाची कॉम्पिटिशन ह्याच्यामुळे होऊ शकते का? आता जगभरात जर तुम्ही बघितलं तर कर्ज फार महाग झालं आहे. 6%, 7% असं अमेरिका कर्ज द्यायला लागला आहे. कारण की इन्फ्लेशनच जर 4%, 3 ते 4% झालं आहे अमेरिकामध्ये, तर तो 6% तर देईलच देईल. 6 आणि 3च्या मधला जो प्रॉफिट आहे तो कमवेलच कमवेल. पण मग चायना इतका स्वस्तात कशाला द्यायला तयार आहे? चायना ह्यासाठी द्यायला तयार आहे कारण की एक तर त्याच्याकडे पैसा आहे आणि त्याला तो पैसा त्याच्यावरती काही कमवायचं आहे. तो 5 ते 6% पण देऊ शकतो, मी हे नाही म्हणत आहे, पण सध्या त्यांचा टार्गेट 3 ते 4% आहे. काय भारतमध्ये मोठ्या कंपन्या घेऊ शकतात का? घेऊ शकतात. बहुतेक सरकार अलाव करणार. पण प्रश्न हा उठतो की जर चायना इतकं स्वस्त कर्ज देणार तर धंद्यात जी लोक बसली आहेत 16%, 18% ह्याच्यावरती कर्ज मिळतं आहे स्टेट बँकला, ह्याला त्याला. इतका पैसा महाग आहे. तर ही इन्स्टेबिलिटी चायना आणू शकतो जगभरात इंटरेस्ट रेट्सला घेऊन. कर्ज इतकं स्वस्त द्या की धंदा करायला पुढे तुम्हाला म्हणजे 100 रुपयाचा जर तुम्ही माल आहे तुमचा, तर फक्त 3 ते 5 रुपयेच तुमचं कर्ज त्याच्यातनं जायचं आहे. सध्या आपले छोटे व्यापारी 16%, 18%, 22% पण देतात. म्हणजे 100तनं 22 रुपये तुमचे जातात, तर मग तो काय कमवेल? जर 4 ते 5, 6% पण झालं तर बराच कमी होईल. आता काय भारतमध्ये असलं येणार आहे का? आपल्याला हे लक्ष ठेवून बघायला पाहिजे. पुढे ही स्टोरी मी नाही म्हणत आहे की आज काय होते, पण हो ह्याच्याने जगभरात एक कॉम्पिटिशन पैसे देण्याची चायना सुरू करतो आहे. म्हणून आता आपण आपले अपडेट्स तर मी देईनच ह्याच्यावरती जसं जसं मला आणखीन इन्फॉर्मेशन मिळते. पण ही स्टोरी का इम्पॉर्टंट आहे की जर आपण फायनान्स कंपन्या बघतो, कर्ज देणाऱ्या कंपन्या असतात, हाऊसिंग कंपन्या, अशा ज्या कंपन्या असतात किंवा गाड्या किंवा हाऊसिंग लोन, अशा ज्या कंपन्या असतात, त्यांचा सगळा नक्षा बदलू शकतो पुढे जाऊन. म्हणून ही स्टोरी बघत राहा. मी पुढचा अपडेट देणार आहे तुम्हाला. पण ही स्टोरीवरती लक्ष ठेवा आणि पैसा कसा मूव्ह होतो त्याच्यावरती लक्ष ठेवा. लाईक, सबस्क्राईब, शेअर मराठा प्राईड.